क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर लिंक रोडच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस लाईन वाहनांमुळे वाहतूक कोंडी। ॲम्ब्युलन्स देखील वाहतूक कोंडीत अडकली। मॅनेजर सुरेश पाटील म्हणतात, लावा काय बातम्या लावायच्या त्या। वाहतूक कोंडीमुळे अपघातांचा धोका वाढला, याला जबाबदार कोण? सातपूर अंबड लिंक रोडवर सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे आधीच एकेरी वाहतूक सुरू असताना इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी लागणाऱ्या वाहनांच्या लांबलचक रांगांमुळे परिसरात गंभीर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। या कोंडीमुळे दररोज छोटे मोठे अपघात घडत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। सुरेश पेट्रोलियम या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर सीएनजी साठी वाहनांची मोठी गर्दी होत आहे। मात्र या वाहनांच्या रांगांचे कोणतेही योग्य नियोजन नसल्याने त्या थेट मुख्य रस्त्यावर येत आहेत। विशेषतः म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होत आहे। या गंभीर परिस्थितीचा फटका अत्यावश्यक सेवांनाही बसत आहे। अलीकडेच एका ॲम्ब्युलन्सलाही या कोंडीत अडकून कशीबशी मार्ग काढावा लागल्याची घटना समोर आली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी पर्याय सुचवत वाहनांच्या रांगा गार्डनच्या बाजूने लावल्यास वाहतूक कोंडी कमी होऊ शकते असे सांगितले। मात्र याबाबत पेट्रोल पंपाचे मॅनेजर सुरेश पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी उद्धटपणे लावा काय बातम्या लावायच्या त्या असे उत्तर दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरातील नागरिकांनी वाहतूक शाखेने तातडीने हस्तक्षेप करून पेट्रोल पंप व्यवस्थापनावर योग्य ती कारवाई करावी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।